पूर्ण रे इधर सूर्य ना। गुड मॉर्निंग मंडळी. तर परत एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये. आज आंब्याच्या शोधात जायचं आहे. गावठाण करून एरिया आहे तर तिकडे जायचं आहे. माझ्यासोबत माझे दोन भाऊ आहेत, दिलीप आणि प्रमोद. तर त्यांना घेऊन चाललो आहे. तर चला बघूया की आंबे भेटतात का. मी तुरे तर गावामध्ये भरपूर बघितलेत, पण कैऱ्या पकडल्यात की नाही माहिती नाही अजून. खालचंच पाणी इथं वरती मारायला पाहिजे. हे काय हे निघतंय का? निघाल काय वर पाणी नको त्याच्यावर. पाणी नको काय. हा पाणी किती होतं मारायला. हा आता धुवून तरी ताट झालंय. असं धुवतात त्याच्यावर. त्याच्यावरती पण जरा मारायचं धुवायला येतात तेव्हा. पण ते येतात मी येते ते आपलं कधीतरी इकडे टाकता पाणी. मी काय नेहमीच नाही ना येत. आता पाणी नाही म्हणून पोरं पण आले म्हणून येते. हा कचरा मजबूत झालाय. त्यांना सांगायला नको पाणी टाकायला. बांधतील ना. चल रांगोळी. काय खड्डा नाही ह्याच्यात. दिसतंय कुठं कुठं चिकन. चिकल असेल चिकन. चिकन दिसतंय. पाण्यात काय नाही ना रे. गेलं तर घागा नाही पाणी. गरम पाणी आतमध्ये ठेवेल तुला. मस्त आहे. कोंडा आला कोंडा आला.
ऍक्च्युली घरी पाणी येण्याचे ना हे दुष्परिणाम आहेत. ऍक्च्युली या विहिरी ठेवल्या असत्या तर चांगल्या होत्या रे. नळ यांच्या घरी आले ना की ही अशी अवस्था होते. बघ ना किती मस्त विहीर होती. पहिल्यांदा इथे पाणी प्यायला यायचं आपण मॅच खेळायला. ही सर्व जर काढली ना तर ते बांधकाम राहील. आता हे झाड आहेत ना, हा बघ उंबर केवढा वाढलाय बघ. हा उंबर आहे तो फोडील त्या विहिरीला. काय किती आहे बघ एवढा. आता हे काय आपल्याला होणार नाही. पोपटाची घरटी बघ जुनी. वाट कुठे हीच ना रे का ही इकडे राहिली. हा ही कुठं वाट. आपण हीच वाट खाली जायला. पण खाली जायला ही वाट आहे. थांब बघून येतो. वाट हीच आहे. ये हीच वाट आहे काय. हा ना नाही जाणार आता. पहिल्यासारखे जाईल तुझी उडी जाईल पण नको उलटा पडेल ना. कंपार्टा मोडेल चांगलं. हा आहे का चांगलं होतं काय. आपण पोचलो मित्रांनो केळीच्या बावीवर. लहानपणी आम्ही इथून पाणी न्यायचो घरी. आता लोक येत नाहीत. अरे कडाकले नंबर पडला बावीवर आपल्या. सरकारी नंबर. क्लिअर पाणी आहे. ह्या विहिरीचं पण बांधकाम पण कसं मजबूत आहे. गावच आहे पूर्ण गावाची म्हणून तशी राहिली. तिथे काय माहिती नाही. हे मित्रांनो कुंफळाचं झाड आणि सुद्धा मासेमारी करतात आणि घरी भाताची साठवण करतात त्याच्यात सुद्धा टाकतात जेणेकरून त्याला कीड लागत नाही. हे मित्रांनो आहेत कोळे. मग कोणाला हे वरचं हे जे दिसतंय ते लावलं ना एवढी खाज उठते खतरनाक वाला आहे. या मित्रांनो कुड्याच्या शेंगा ॲक्च्युली आता सुकले आहेत पण ओल्या असल्यावर भाजी चांगली होते. पावसाळ्यात चांगल्या भेटतात त्या शेंगा. त्याच्यामुळे थोडासा झिंगा किंवा कोलिम वगैरे टाकला की मस्त चविष्ट भाजी होते. खतरनाक असं गवत आहे मित्रांनो. ॲक्च्युली पहिलं गवत कापायची लोक. आता म्हणजे
लिमिटेड कापतात, त्यामुळे अशी गवतं राहतात. ॲक्च्युली गवतातून चालताना थोडं आरामात चालायचं, कारण ह्याच्या खाली साप वगैरे बसलेले असतात. अचानक त्याच्यावर पाय वगैरे पडला की चावण्याची शक्यता असते. कायला खूप कष्टानंतर मित्रांनो आता आम्हाला कनेरीचं झाड दिसलंय. कनेरी बघूया त्यात काय. पण मग कशात कनेरी मस्त गोड आहेत ना. हा वागते वागते वागते. चौकाशा पकड, हातात जराशी पकड. हा आता येईल. पण इकडून दे त्याला सपोर्ट. हा त्याला वाकव. पकडलेस चुकीच्या ठिकाणी काटेली. जाऊ दे. आलीच्या काढ. गोड गोड अजून होतं. सोडताना सांगा रे. सोडून कडे आला. सगळा फाडून जाईल माझा. फाटेल सगळं. सगळं चेंज करून टाकील. काढतील तेवढे कमी. रानात मित्रांनो फिरायची मजा हीच आहे. तुम्हाला पावले काही ना काहीतरी खायला पण भेटतं. मग जंगलामध्ये असं खायची गोष्ट नसेल तरी काही ना काही तुमची सोय होऊन जाईल. पाणी तर 10-15 मिनिटांनी कुठे ना कुठे झरा असतोच. फायनली मित्रांनो पोचलो आम्ही नवी बावीवर. नवी बाव म्हणजे ॲक्च्युली जुनी बाव आपली ती मगाशी केळीची बाव बघितली ती होती. त्यानंतर हिला बांधली. ती घरापासून जवळ आहे ॲक्च्युली. ही विहीर मित्रांनो पहिल्यांदा म्हणजे अशी डायरेक्ट कातळच होता त्याच्यात. प्लास्टरमुळे मित्राचे झरेच बंद झालेत आणि सध्या पाणी मगाशी बोललं त्यावरून घरी कोणी नेतच नाही आणि विहिरींची अवस्था बेकार झाली. पण हेच पाणी हे लोक आता एप्रिल मेमध्ये शोधण्यासाठी इकडे येतील. तेव्हा आम्ही गावी येणार, म्हणजे आम्ही पण पाणी शोधायला इकडेच येणार. आज आम्ही गावच्या ज्या विहिरी आहेत त्या विहिरींना ॲक्च्युली भेट दिली. बरं वाटलं. 1-2 विहिरी ॲक्टिव्ह आहेत. ॲक्टिव्ह म्हणजे इथं लोक अजून जातात पाण्याचा पिण्यासाठी किंवा कपडे धुण्यासाठी वगैरे वापर करत आहेत. बाकीच्या ज्या विहिरी आहेत त्या अशाच पडल्यात. आता ॲक्च्युली सर्व घरातून नळ वगैरे झाले तर पाणी घरापर्यंत येतं आहे. तर पाण्याची एवढी गरज लागेल. मेमध्ये आमची मेन विहीर आहे त्याच्यातलं पाणी कमी होतं. मग हे गावचे लोक ह्या ज्या विहिरी आहेत तिकडे जातात. पण त्याची काळजी घेणं जरा गरजेचं आहे. होप सो ह्या 1-2 महिन्यात त्याची साफसफाई वगैरे होईल. चला मित्रांनो आता थोडं फ्रेश वगैरे होतो, जेवतो आणि संध्याकाळी आपल्याला परत मुंबईला निघायचं आहे. आमची काकी जेवते. गावाला अशी ताट घेऊन जाताना जेवायची मजा असते ना ती दुसरीकडे येत नाही. काय काकी बनवलंयस? चिकन. चिकन बनवलंय? मैया ना तुला जेवाय बोलवलंय. अरे वा, चल मस्त चिकन. आणि आता भात खातो मी. चल. भाकरी भाजले ना? हां. हां मग भाकरी पण खातो. चला मित्रांनो फ्रेश वगैरे झालोय, चहा पण झाली. आता मुंबईला जायची वेळ आली. 5:30ची बस आहे मित्रांनो. ती पकडून मग संगमेश्वर डेपोला जायचं आपल्याला. आणि मग तिथून ट्रॅव्हल्स बुकिंग केलं आहे. परवाच ॲक्च्युली आम्ही बुकिंग केलेली. तर मग ट्रॅव्हल्सने मग मुंबई. तर काय रात्री शूट तर करता येणार नाही काळोख असल्यामुळं. तर मग भेटूया आपण परत
नेक्स्ट व्लॉगमध्ये. तर चला मित्रांनो, खुश राहा, मजेत राहा, नेहमी हसत राहा, जे मनाला वाटते ते करत राहा.